नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, आज वार शनिवार 8 मार्च 2025। तर मित्रांनो, आज आपण आलोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चाळीसगाव म्हैस बाजारामध्ये। या ठिकाणी बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो, एक नंबर बाजार आहे। शनिवारचा बाजार असतो सकाळी 8 वाजेपासून तर 1-2 वाजेपर्यंत बाजार चांगला भरतो। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या म्हशी पण येतात, व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात आणि जी खरेदी असते खेडोपाड्याची खरेदी असते, बाकीची गुजरातची खरेदी पण असते। मित्रांनो पाहू शकता बाजाराला सुरुवात झाली। तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे। आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। दादा नमस्कार, नाव काय आपलं? गणेश गाव। कुठले आपण राहणार? चाळीसगावचे व्यापारी ना आपण? किती म्हशी आणलेले आहेत आपण आज? 3 म्हशी आणलेल्या आहेत। कुठली खरेदी असते आपल्याली? गुजरातची खरेदी असते। आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसे होतात म्हशींचे? चांगले व्यवहार होतात। तर काय किंमत आहे म्हशीची एक नंबरची? 1,05,000 रुपये। किती दिवस झाले जनायला? असं आहे का, महिना आलेला आहे? काय दूध आलं कशी दोघा टाइमला? 8 लिटर दूध चालू आहे। 8 लिटर चालू आहे। किती वेळ आला आता? दुसऱ्या वेळेला मित्रांनो गुजरातची खरेदी असते। क्वालिटी वगैरे चांगली पाहू शकता एकदम। जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे। गुजरातची खरेदी असते, व्यवहार चांगला आहे त्याला। ही बाजूची गाभण आहे काय? दुधाची काय? असं आहे का? बच्चा मेला आहे चला। काय किंमत आहे वाली? 90,000 रुपये। व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार आहे मित्रांनो। 90,000 रुपये किंमत सांगता येईल वाले। बच्चा मेलेलं आहे चला। क्वालिटी वगैरे पाहू शकता आपण, क्वालिटी वगैरे चांगली। शेतकऱ्याला पुरवडेला अशा किमतीमध्ये म्हशी आलेल्या आहेत। ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे। हे पहा मित्रांनो क्वालिटी वगैरे। इकडे पण एक आहे मित्रांनो। या बाजारामध्ये आपल्याला 50,000 पासून तर लाखाच्या वरती म्हशी भेटणार आहेत। क्वालिटीच्या म्हशी असतात, व्यवहार चांगला आहे बाजारामध्ये। शनिवारचा बाजार तो व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहे। पाहू शकता या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे। बरेच म्हशी या ठिकाणी आलेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या म्हशी पण असतात, व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात। इकडे पण पाहिजे जनलेली म्हशी मित्रांनो होऊ शकता आपण या ठिकाणी। जर कोणी या ठिकाणी मित्रांनो खरेदीसाठी यायचं असेल तर येऊ शकतात, कारण हा बाजारमध्ये ज्या पण म्हशी असतात मित्रांनो स्वस्त म्हशी असतात। 50, 60, 70, 80 हजारच्या म्हशी असतात। इकडे पण भरपूर म्हशी उभ्या आहेत, शेतकऱ्यांच्या असतात, व्यापाऱ्यांच्या बी असतात मित्रांनो। हे पण इकडे बाकी वरती पण बांधलेले आहेत दावणी वगैरे। इकडे पण इकडे पण समोर आहे, इकडे एक आहे, इकडे पण पोस्ट आहे। काय किंमत आहे बाबा चालू? 75,000 रुपये। कुठले आपण? असं शेतकरी का आपण? बरोबर। बाजारामध्ये कोणी मागितली हिला? किती पर्यंत? 55 पर्यंत मागताय मित्रांनो शेतकरी ते। काय दूध आलं कशी दोघा टाइमला? 4 आहेत। किती वेळ आलाय? किती अंदाज आहे? तिसऱ्या वेळ आलाय मित्रांनो शेतकरीची म्हशी। जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा। घ्या पुढे घ्या बरं जरा। क्वालिटी वगैरे होऊ शकता आपण, क्वालिटी वगैरे चांगली शेतकरीची म्हशी। जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे। चला तिसऱ्या वेताला आहे। आपलं नाव आणि नंबर सांगा बरं। सुनील मारू पाटील। गावाचं नाव? मुंदाण्याचे। मोबाईल नंबर? 7498 64 29 61। मित्रांनो शेतकरीची म्हैसी तिसऱ्या वेताला आहे। दुधाला पण चांगली। जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा। हे पण इकडे पण बरेच म्हशी आलेल्या आहेत, पूर्ण या ठिकाणी दावणी बांधलेली आहेत। बाकी शेतकऱ्यांच्या म्हशी पण आहेत, ते पण इकडे मागतात या ठिकाणी। एक लहान पिलू चला म्हशीचं दूध आलं मित्रांनो 8 लिटर आहे। बरेच म्हशी या ठिकाणी आलेले, तिकडे वरती पण दावणी बांधलेले आहेत। हे आपली गाव बरेच। काय किंमत तिची वाली? 65,000 सांगायला 65 आहे आणि द्या घ्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे। किती आणलेले आहेत आपण आज? किती आणले आहेत? 3 आणले होत्या, 2 दिल्या गेल्यात, 1 बाकी आता। कुठली खरेदी असते आपली? धुळ्याहून घेतो आणि हे बाजारात घेतो किंवा खेड्यापाड्याची बी खरेदी असते आपल्याला, बरोबर। आपण जनलेली गावांची काय गॅरंटी देतात? जनलेली दुधाची गॅरंटी राहते हो, आणि गावांची मायांची, बरोबर। आता ही किंमत काय सांगितली मग आपण म्हशीची? 65,000 सांगायची। हो 55 द्यायची आपल्याला। काही बाजारात मागणी वगैरे कोणी माग राहिले? किती पर्यंत? 50 पर्यंत मागतायत, बरोबर। मित्रांनो क्वालिटी मस्त म्हशीची, शेतकरीला पुरवडेला अशा किमतीच्या म्हशी आलेल्या आहेत, पाहू शकता आपण या ठिकाणी। किती दुधाला काय सांगितलं आपण? 6 लिटर दूध दिला। 6 लिटर 3 एक 2 टाइमला। ही बाजूची दुसऱ्याची काही, बरोबर। तर आपलं नाव नंबर सांगा बरं। गोटन रामभाऊ गोपाळ। मोबाईल नंबर का? हो 9665 93 73 21 17 आपली घरी पण दावा नसते, जर आली शेतकरी कधी पण आले, बाजार नाही पण राहिले तरी पण
म्हशी भेटेल तुमच्याकडे बरोबर. मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे. जे आपण शेतकरी मित्रांना म्हशी वगैरे घ्यायचं असेल तर यांच्याकडे म्हशी उपलब्ध असतात. आपल्याकडे रेंज कशी असतात म्हशीच्या स्टार्टिंग? म्हशी आपल्या 50 पासून तर लाख 1.5 लाखापर्यंत. लाखाच्या वरती असतात 50,000 पासून तर बरोबर. मित्रांनो म्हशी चांगल्या आहेत. पाऊस इकडे पण एक म्हशी आहे शेतकरीची आहे, पण ते शेतकरी बाहेर गेलेले आहेत. बरेच म्हशी या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो. बाजार चांगला आहे, स्वस्त बाजार आहे. शेतकरीला पुरवडेला किमतीच्या म्हशी या ठिकाणी आलेल्या असतात. हे पाहिजे बाकीचे एक म्हशी तर शेतकरीच्या म्हशी असतात. इकडे पण एक आहे, पाहू शकता आपण. क्वालिटी चांगली म्हशींची. आपली घरात आहे काय किंमत आहे? 1,70,000. काय बाजारामध्ये कोणी मागणी वगैरे केली का? कितीपर्यंत? 1,55,000ची. कुठले आपण राहणार? शेतकरी का आपण? व्यापारी आपण. किती आणले होते मग आपण आज? 4 म्हशी आणल्या होत्या. हो 3 दिल्या गेल्या, आता एक बाकी. कुठली खरेदी असते आपल्याला मग? काटेवाडची खरेदी असते. आपली घरी पण दावा नसते का म्हशींची? बाजार कोण करता मग आपण? धुळे 40 गावचे बरोबर. मित्रांनो काटेवाडची खरेदी असते. एक नंबर क्वालिटी मित्रांनो म्हशीची. पाहू शकता आपण या ठिकाणी. जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा, खरेदी करण्याचा प्रयत्न करा. हे पहा क्वालिटी पहा मित्रांनो, एक नंबर क्वालिटी. दुधाला पण चांगली मित्रांनो. काय दुधाला कशी दोघा टाइमला चीक मध्ये का? आता किती देते आता ही? रात्री जनलेली बरोबर. तरी अंदाज मिनिमम दुधाला कशी असेल? 12-13 देणार आहेत आरामात. आणि किती अंदाज आहे? दुसऱ्या वेताला आहे बरोबर. मित्रांनो दुसऱ्या वेताला आहे. आता चीक मध्ये ती काल जनलेली. जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर आपण नाव नंबर घेतो. आपलं नाव नंबर सांगा दादा. 76 67 77 19 15. राहणार कुठले? श्रीकांत बापू ठाकूर बरोबर. मित्रांनो आपल्याला नाव नंबर सांगितलाय. जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा, खरेदी करण्याचा प्रयत्न करा. इकडे बऱ्याच म्हशी आलेल्या आहेत. पूर्ण या ठिकाणी शेडमध्ये पूर्ण म्हशी बांधलेल्या आहेत. क्वालिटीच्या म्हशी असतात शेतकरीला पुरवडेला अशा किमतीमध्ये. इकडे पण एक आहे. काय किंमत तिची वाली? सांगायला 70. शेतकरी का आपण? कुठले आपण? आरवीचे. तर मित्रांनो शेतकरी ते एक म्हैस आणलेली त्यांनी. सांगायला 70,000 आणि द्याय गायला 60 पर्यंत होईल. दुधाला कशी दोघा टाइमला येईल? असं आहे का? 7 लिटर दूध आहे मित्रांनो. क्वालिटी वगैरे पाहिजे. शेतकरीची म्हैस पण तुम्हाला लावतो मी आज चॅनलच्या माध्यमातून. पाहू शकता आपण. दोघा टाइमला 7 आहे का? बरोबर. ते पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेतकरीच्या म्हशी पण दाखवतो. कारण बरेच जण कमेंट करतात की शेतकरीच्या गावरान म्हशी पण दाखवा. या ठिकाणी जाफराबादी, गीर, गावरान अशा प्रकारच्या म्हशी आलेल्या असतात. ज्या आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा. पाहू शकता शेतकरी बांधवांनी या ठिकाणी बरेच म्हशी आलेल्या आहेत. तर जर तुम्हाला यायचं असेल तर शनिवारचा बाजार असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण म्हशींच्या किमती संपूर्ण सांगितल्या आहेत. शेतकऱ्यांच्या म्हशी पण दाखवल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर आजच्या पुढे मित्रांनो आता पुढची तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे मी. आता कोपरगाव मध्ये बाजार पण दाखवणार आहे मी तुम्हाला. पूर्ण बाजार दाखवणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करत जा. हे बा क्वालिटीच्या म्हशी असतात, मोठमोठ्या मापाच्या म्हशी. पाहू शकता या ठिकाणी लाखाच्या वरती पण म्हशी आहेत, लाखाच्या अंदरमध्ये पण म्हशी आहेत. बरेच या ठिकाणी दावणी बांधलेले असतात. व्यवहार चांगला या ठिकाणी व्यापारींचा. आणि आता मित्रांनो जो बाजार आहे आता थोडा थंड झालेला आहे बाजार. आता 3 महिनेपर्यंत बाजार पूर्ण गार राहणार आहे. कारण उन्हाळ्यामध्ये जास्त म्हशी कोणी घेत नाही आणि त्या ठिकाणी माल पण भेटत नाही त्यांना. ते पाहू शकता आपण या ठिकाणी बऱ्याच म्हशी आलेल्या आहेत. हे पा दावणी वगैरे बऱ्याच दावणी वगैरे बांधलेल्या आहेत म्हशींच्या. पाहू शकता आपण.